जालन्यात बनावट नोटाची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अंबड पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह 5 जणांना घेतले ताब्यात. कारवाईत 1,22,000 रुपयाच्या बनावट नोटा जप्त. जालन्यात बनावट नोटाची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अंबड पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 1,22,000 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. अंबड शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील 500 रुपयाच्या बनावट नोटाची खरेदी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 2 पंचाला सोबत घेऊन शोध मोहीम राबवली. त्यावेळी अंबड पाचोड रोडवर परिसरात संशयित इसम विकास अनिल गरगुळ वय 26 आणि विधी संघर्ष बालक या दोघांनी पोलिसांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता यावेळी त्यांच्या ताब्यातून 500 रुपयाच्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या. तपासादरम्यान आरोपी विकास अनिल गरगुळ यांनी सदर बनावट नोटा समरवीर सुनील खरात वय 21 यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी समरवीर खरात यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देखील 500 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पुढील चौकशीत आरोपी समरवीर खरात याने सदर बनावट नोटा आकाश नारायण शेळके वय 28 व आदित्य सुमित गायकवाड वय 19 यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे पोलिसांनी 500 रुपयाच्या बनावट नोटाची खरेदी विक्री करणाऱ्या एका विधी संघर्ष बालकासह 5 जणांना ताब्यात घेऊन बनावट नोटा खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलीस पथकाने सर्व आरोपींना शोधून पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एकूण 500 रुपयाच्या 244 बनावट भारतीय चलनी नोटा एकूण 1,22,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तपासात आरोपीने बनावट चलनाचा वापर व प्रसार करण्याच्या उद्देशाने सदर नोटाची खरेदी विक्री केल्याचे निष्पन्न झाले. यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्यांना या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहे. तर या सर्व आरोपींना अंबड न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डीबी पथकाला अधिकारी PSI नरवडे त्यांच्या टीमला काल अशी माहिती मिळाली होती की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की त्या इसमाबद्दल त्याच्या स्वरूपाचा इसम त्यांना मराठी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडला आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या. त्याला त्या नोटाबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले. आपण त्याला त्या पद्धतीने त्या दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले. अशी एक सायकल होती. ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते. त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट ज्या चलनी नोटा आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाच्या नोटा आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या. अशा एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आलेल्या 5 आरोपींनी तर ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यांनी सदर चुकीचे कृत्य केल्यामुळं पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179, 180, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेले आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्ष बालक आहे आणि 4 मेजर आहेत. तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठं होती याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI नरवडे करत आहेत. परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आहेत विकास अनिल गडगुळ हा याचा व्यवसाय पेंटर आहे, राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्र द्वारजवळ अंबड. त्यानंतर दुसरा आहे समरवीरा सुनील खरात, हा कंपाऊंडर आहे, हा अंबडचाच आहे अंबड. तिसरा आहे आकाश नारायण शेळके, हा ठेला चालक आहे, राहणार तो जालन्याचा आहे. चौथा आरोपी आदित्य अमित गायकवाड, हा पैठणचा आहे, राहतो तो छत्रपती संभाजीनगरचा. आणि 5वा जो अल्पवयीन आहे तर तो इथलाच आहे, त्याचा भाजीपाला व्यवसाय आहे. आणि एक 6वा आरोपी जो आहे तर तो एक 6वा आरोपी त्यामध्ये फरार आहे. तर आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याचा मुख्य सूत्रधाराचा पण आम्ही शोध घेत आहोत. बाजारामध्ये या नोटा असण्याची शक्यता वाटते कारण ते खरेदी विक्रीसाठीच ते आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असं समजते की त्यांनी कुठेतरी दुकानातून कपडे वगैरे खरेदी केले होते. त्याबद्दल अधिक तपास चालू आहे.